वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीटच्या पेपरफुटीचे धागेदोरे राज्यभर पसरले। या प्रकरणात अटक करण्यात आलेली प्राध्यापिका मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली। मनीषा मांढरेला सीबीआयने दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर केलं। यावेळी कोर्टाकडून तिला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली। मनीषा मांढरे पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची प्राध्यापिका आहे। ती नीट परीक्षेचा पेपर तयार करणाऱ्या समितीची सदस्य होती। प्राध्यापक आणि एनटीए सोबत काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी हातात असतानाही तिने पेपर फोडण्याचं कृत्य केल्याचा आरोप तिच्यावर आहे। नीटच्या पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयने तपासाचा मोर्चा विद्यार्थ्यांना आणि पालकांकडे वळवला। मुलांसाठी नीटचा पेपर विकत घेणारे पालक आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले। नांदेडच्या विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबाची या प्रकरणी चौकशी सुरू झाली। कदम कुटुंबाला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं। मंगळवारी पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। कदम दाम्पत्यासह त्यांच्या मुलीचीही चौकशी होणार आहे। नीटचा पेपर 5 लाखांमध्ये विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावर आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी नाशिकमधून अटक केलेल्या शुभम खैरनारचे साथीदारही आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे। सीबीआयनं या चौकशीसाठी आता पावलं टाकायला सुरुवात केली। नीट पेपरफुटी प्रकरणात टेलिग्राम ॲपचा सर्वाधिक वापर झाल्याचं चौकशीतून समोर आलं। या नीट पेपरफुटीवर तुम्ही गप्प का आहात असा सवाल काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचारला। आपण पाहूया। राहुल गांधी म्हणतात, मोदीजी, देश तुम्हाला प्रश्न विचारतो आहे, उत्तर द्या। वारंवार पेपर का फुटत आहेत? परीक्षा पे चर्चावर तुम्ही गप्प का आहात? फेल ठरलेल्या शिक्षण मंत्र्यांना बडतर्फ का करत नाही? असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले। तिथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून आमदार बच्चू कडूही संतापले। सरकार काय झोपा काढतंय का असा सवाल त्यांनी विचारला। पेपर फोडणाऱ्या आरोपीला फाशी द्या, अन्यथा आम्ही मारून असा संतप्त इशाराही त्यांनी दिला आहे। फाशी दिली पाहिजे। साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय, एखादा खून होतं ना त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं। तो जो गरीब शेतकरी पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे। फासावर टाकलं पाहिजे साल्यांना। आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला। साताऱ्यातील कराडमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसनं आंदोलन छेडलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केले। या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो फाडून तो पायाखाली तुडवण्यात आला। 20 लाख दो, पेपर लीक करो अशी घोषणाबाजी करण्यात आली। राजस्थान असेल, गोवा असेल, दिल्लीमध्ये असेल, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार एकच आहे, याला जबाबदार बीजेपी सरकार आहे। जे एनटीए आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, याला कोण पुरवठा करतंय? याच्या पाठीमाग कोण आहे? तर याच्या पाठीमाग सरळ आपल्याला कळतंय की बीजेपी सरकार आहे। खरं तर गेल्या आत्ताच फडणवीस सरांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात 79 पेपर फुटले। हे पेपर लीक सरकार आहे का? मग काय चाललंय सरकारचं? सरकार जबाबदार घेण्यात आले। सोलापुरात नीट पेपरफुटी आणि महागाईच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। सिव्हिल हॉस्पिटल ते भाजप कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला होता, परंतु मोर्चा भाजप कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या मोर्चादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांकडून पोस्टरबाजी करून इंधन दरवाढीसह नीट पेपरफुटीबाबत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं
की 89 वेळा हे परीक्षा पेपर लीक झाले आहेत आणि फक्त 49 वेळा हे पेपर घेण्यात आले आहेत. हे नीट पेपरचा आपल्या माहिती सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका मटका धंदा चालू आहे, मटक्याचा आकडा फुटू शकत नाही, परंतु पेपर लीक होत आहेत. हे कुठंतरी भयंकर होत चालले. कुठंतरी युवकांना विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून कुठंतरी हा देश गोंधळण्याचं परिस्थिती आहे. देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या शिक्षण व्यवस्थाच्या अतिशय निंदनीय परिस्थिती झालेली आहे. देशाचे पंतप्रधान जर उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री जर फेक नसती, तर देशाची ही शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती. नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षामध्ये 65 वेळा अनेक देशामध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याला दोषी कोण? तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. ते सगळं कॉम्प्रोमाइज करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम आपले पालक करत असतात. त्यांना देखील अंधारात ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आता देशामध्ये 3 विद्यार्थ्यांनी या लिकेज झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचं दोषीदार कोण? तर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तेव्हा नीट पेपर फुटीवरून काँग्रेसचं हे सोलापुरात आंदोलन पाहायला मिळालं. तर नीट पेपर फुटीच्या या प्रकरणावरून आणि इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केली. फडणवीसांनी एकतर मुख्यमंत्री राहावं किंवा गृहमंत्री राहावं असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. नऊ पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत. त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं. ही एक जनतेची मागणी आहे. 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत, आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का?